सद्गुरु नरहरीनाथ महाराज श्रीसंत नरहरीनाथ नाना संस्थान के विद्यमान अधिपती परमपूज्य गुरुवर्य श्री मोहनदास महाराज प्रोफेसर आज या कार्यक्रमात विशेष उपस्थित आहेत. वाण्याहून आलेले आपले माननीय सांसद साहेब श्री विवेकानंद शेजवलकर साहेब उपस्थित आहेत. त्यांना आढळलं की त्यांनी महाराजांचं वाङ्मयाचं प्रमुखपणे विवेचनाचं कार्य चाललंय ते दुबईला चाललंय आणि या कार्यक्रमाचं प्रथम पुष्प जे ते सगून निर्गुण वैज्ञानिक मार्गाचं जे पद आहे त्याच्यावर प्रबोधन आहे. तर सर्वप्रथम काही आणि औपचारिकता न करता प्रबोधनाला सुरुवात करतो. त्याआधी उपस्थित आणखी देतो. या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष नाना महाराज संस्थान उपस्थित आहे. ह्या कार्यक्रमाअंतर्गत होणारा सन्मान सोहळ्यास उज्जैनहून आलेले डॉक्टर बालामुंडी उपस्थित आहे. त्यांना आग्रह करतो की ते पुढे आहे. दुसरी सन्मानमूर्ती श्री कांतानाजी वैशंप आहे. तिथून वैदी साहेब आलेले आहे. वैदी साहेबांना आग्रह करतो की त्यांनाही पुढे यावं. हे कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनात आहे ते आमचे वडील श्री सदाशिव महाराजांना आग्रह करतो की त्यांनी पुढे जाऊन आपल्या स्थान ग्रहण करावं. वेळ झालेला आहे. आता श्री डॉक्टर व्यंकटेश्वर साहेब आपल्याजवळ सगुण निर्गुण या पदाचं या विषयानंतर इथे किती आहे ते तिथेला तिथे अभ्यास करणे चालतात दिवाळीला. आता आपण इतक्या म्हणजे त्यांना वेळ अनुष्ठान करणं मला अंदाज आहे. इतक्या टाइमावर आपल्याजवळ आले त्यांना आग्रह करतो की त्यांनी यावं प्रतिलक्ष करावं. दुबईहून आलेले डॉक्टर शेटकरकर साहेब या कार्याचे समितीचे अध्यक्ष श्री तराणेकरजी, आमचे मोठे काका श्री बालकृष्ण काका वासुदेवनाथ ढोलीबुवाजी, बालेरून आलेले श्री सारखा श्री विवेक नारायण शेजवलकरजी, मैत्रनाथ महाराज परंपरेचे श्री सदाशिव महाराजजी आणि आजची सन्मानमूर्ती डॉक्टर बालामुंडीजी जिरवली श्री मुंडीजी, कामतानाजींचे सौ साहेब, तरुण मंच चे सर्वेसर्वा श्री प्रशांत बडवेजींनी यावं. श्री विनयजींचाही आग्रह करतो की त्यांनी यावं. सुखानंद सेवा संस्थानांचे श्री नगर शास्त्रींनी यावं. कार्यक्रमाची शोभा वाढवतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दिवो ज्योति नमोस्तुते. मंगलमूर्ति
परमपूज्य गुरुवर्य श्री मोहननाथ पळशीकरांचं स्वागत करतील. ग्वाल्हेरहून आलेले श्री आमचे काका पप्पा दादा श्री परमपूज्य गुरुवर्य श्री मोहननाथ मी डॉक्टर किशोर लिंकेटजींनाही आग्रह करतो की बरोबर त्यांनी यावं. मैत्रीनाथ महाराजांचं एक शिष्य परंपरेचे सदाशिव महाराजांनी सद्गुरु नारायणनाथ महाराज की जय. आजचे मुख्य अतिथी मी माननीय विजय टेकरेजींना आग्रह करतो. मी प्रशांत दादांनाही आग्रह करतो की त्यांनी बरोबरच राहावं स्वागतामध्ये. आजचे मुख्य अतिथी श्री भैयाजी जोशींचं स्वागत करायकरता मी मैत्रीनाथ महाराज शिक्षक प्रयत्न सदाशिव महाराजांना आणखी तरुण मंचचे श्री प्रशांत गडबेजींना आग्रह करतो की त्यांनी यावं. मी सदाशिव महाराजांना आग्रह करतो की अलौकिक वाङ्मय संपदा हा ग्रंथ माननीय श्री भैयाजी जोशींना प्रदान करावा. मी संजय दादा कार्यक्रम बरोबर ग्वाल्हेरहून आलेले आमचे माननीय श्री सांसद साहेब श्री शेजवलकर साहेबांचा आग्रह मी संजय दादा तराणेकर आणि आग्रह करतो की त्यांनी स्वागत करावं. ते या समितीचे अध्यक्ष पण आहेत. मैत्रीनाथ महाराज वाङ्मय संकलन समिती, नाथ मंदिर संस्थान, नाना महाराज भक्त परिवार या तिन्हीच आहे संयुक्त आयोजन आहे. त्याच्या समितीचे अध्यक्ष मी संजय दादांना आग्रह करतो त्यांनी विजय करण्याचं स्वागत करावं. नरहरिनाथ महाराज संस्थानच्या वतीने मागल्या वर्षी 1925व्या भव्य सोहळ्यामध्ये या ग्रंथाचं अनावरण झालं होतं. परमपूज्य गुरुवर्य श्री मोहननाथ महाराज पळशीकर यांच्या हस्ते माननीय श्री भैयाजी जोशींना हे ग्रंथ प्रदान केलं जात आहे. आपण सगळ्यांनी मोठ्या करता स्वागत करावं. हा उत्साह जो असतो कोणत्याच उत्सव जो असतो तो उत्साहाचा असतो, म्हणून सर्व उत्साहरूपाने पार्टिसिपेट करावं. दुबईहून आलेले डॉक्टर किशोर लिंकेटजींचे स्वागत करतात डॉक्टर अनंत पुरंदरे. आणखीन श्री सुभाष पुरंदरेजींना आग्रह करतो.
महाराज की जय. संयुक्त आयोजन समितीचे अध्यक्ष श्री संजय राजा राणेकरांचं स्वागत श्री जयराम आणि परंपरे यांनी करावं. बरोबर श्री सर्वोत्पत्ती प्रकाशन श्री अश्विन खरेपासून करून गणपतीनाथ महाराज शिष्य परंपरेचे इथे श्री बालकृष्ण वासुदेवनाथ डोलीबुवा महाराज हे इथे आहे. बरोबर सदाशिव महाराज डोलीबुवा सदाशिव महाराज रंजरे पण इथे उपस्थित आहे. त्यांच्या स्वागताकरता अभय मांडकेजींना आग्रह करतो. शिवानंद सेवा संस्थांचे श्री शुद्धेव शास्त्रींचे चिरंजीव श्री नरहर शास्त्री आपल्यामध्ये उपस्थित आहे. गणपतीनाथ महाराज शिष्य परंपरेचे सदाशिव महाराजांचं स्वागत त्यांनी करावं असं त्यांना आग्रह. आजचा विशेष म्हणजे या संस्थेचा मुख्य उद्देश वाङ्मय संकलन आणि वाङ्मयाचा प्रसार. या वाङ्मयाचं संकलन सर्वात प्रथम जे प्रकाशित केलं ते उज्जैनचे डॉक्टर बालामुरलीजी त्यांचे चिरंजीव आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांच्या स्वागताकरता मी गणपतीनाथ महाराज शिष्य परंपरेचे सदाशिव महाराज हे दुबईहून आलेले डॉक्टर पिंपळकर साहेबांचे दुबईहून आलेले डॉक्टर पिंपळकर साहेबांना आग्रह करतो की त्यांचं स्वागत करावं. मी सदाशिव महाराजांना निमखेडकर साहेबांना आग्रह करतो. सगळ्यांनी कथा झालेली स्वागत करा. 1975 मध्ये हे संकलन झालं होतं. त्या काळी इतक्या सुविधा होत्या. मी आपल्याला एक अंदाज देतो. गणपतीनाथ महाराज वाङ्मय संपदा अलौकिक वाङ्मय संपदा अंतर्गत मागच्या वर्षी गणपतीनाथ महाराजांच्या ग्रंथाचं प्रकाशन झालं. त्या प्रकाशनाकरता जे कार्य झालं ते मला अशा हस्तलिखित प्राप्त झाले होते. आता विचार करा, आज त्यांच्या सुविधा याचा प्रिंटआउट वगैरे सर्व मला घेता आलं. 1975 साली काय सुविधा आपल्याजवळ असतील त्या काळी परम आदरणीय
म्हणजे कारण मी सर्व त्यांचे सर्व ऋणी राहणारे डॉक्टर बनामुद्दी साहेबांनी प्रथम महिपतीनाथ महाराजांच्या पदांचं संकलन केलं आणि मला वाटतं आहे त्यांची 25 1972 आणि 1975च्या मध्ये हे संकलनचं कार्य झालं होतं. आता 50 वर्ष त्याची लवकर पूर्ण होत आहे. आम्ही मोठं सरप्राईज त्यावेळेस देणार आहे. एक सर्वांनी कर्तव्याने स्वागत करावं. त्या बांधण्यामध्ये आणखी भर पडणार आहे. महिपतीनाथ महाराजांचे परमगुरु सद्गुरू श्रीनाथ महाराज, त्यांचे गुरु सद्गुरू केसरीनाथ महाराज यांचेही वाङ्मय बहुत लवकर आपल्याला प्रकाशित करून सहज उपलब्ध होणार आहे. आमच्याबरोबर इथे वहिनी साहेब उपस्थित आहेत. स्वर्गीय परम माननीय श्री कामतानाची वैष्णव आहे. दुसरी सन्मान मूर्ती आहे. वाङ्मयाच्या प्रसारासाठी तो सन्मान आहे. ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी शेवटच्या माणसापर्यंत वाङ्मय पोचवलं ते काम श्री कामतानाजींनी केलं. मला अजूनही आठवत आहे ते बसायचे, त्यांच्या मागे बसायला लागलं राहायचं आणि त्यांच्याकडे येणारे 150-200 लोकांना ते रोज बसायला नेटवायचे. त्या व्यतिरिक्त महिपतीनाथ महाराजांच्या वाङ्मयाचे हिंदी पदांचं निरूपण सर्व जातींपर्यंत त्यांनी पोचवलं. त्याच्यात 3 मुख्य पदं, जिसकी यहाँ भी बहु है उसकी वहाँ भी बहु है. छोटा बंगला जनका किया बीच में अजब जरोका, त्याचा पदा वेळ लिया. मैना अजब तरा नयन पिंजरे बेटी मैना अजब तरा, दुसरं त्यांचं पद. आणि एक फार उत्तम पद या उत्सवांतर्गत मी सांगतो. सद्गुरु मेरा मोती पुराना, सद्गुरु मेरा मोती पुराना, भरा किराना ज्ञानों का, सौदा करता रोकड़ यारो नहीं नहीं काम उदारों का, देखो यारो अजब तमाशा फेर वक्त नहीं आने का. हे पदचं निरूपण विवेचन हे प्रत्येक दिवशी त्यांनी करावं. आणि जवळजवळ 250-300 इथे काही जाती वर्ण भाषाचा भेद नसून त्यांनी हे केलं. त्या प्रकारची जी सन्मान मूर्ती त्या बहिणी साहेब आमच्याजवळ इथे उपस्थित आहे. एक खुशीची गोष्ट आहे, एकात्म संप्रदायाचे तेलंग साहेब आमच्यामध्ये उपस्थित आहे. कर्तव्याने त्यांना स्वागत करावं. मी माणसेंना श्री शरद पुरंदरे काकांना आग्रह करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. कार्यक्रमाला संस्थेचा उद्देश समोर 2 मिनिटं ठेवतो आणि आता सन्मानाचा कार्य. राजयोगी संत सद्गुरू महिपतीनाथ ठेवून महाराज बरे ज्ञानेश्वर महाराज पंडित परंपरे हे 8वे अवतारी पुरुष झाले. मागे जो बॅनर लागला आहे त्याच्यावरती विनय संत परंपरा जतन एक सार्थक करणं. 200 वर्ष अगोदर बरं आवाज कमी येतो, इको होत आहे. 200 वर्ष अगोदर महाराजांनी इंदोर हे ग्राम सोडलं आणि 200 वर्षानंतर महाराजांचा 30 समाधी सोहळा परत इंदोरला होतोय. त्यामागे काहीतरी विशेष संकेत जाणावा. महिपतीनाथ महाराजांचा 30 समाधी सोहळा मोठ्या प्रमाणात व्हावा अशी इच्छा मागल्या वर्षी सद्गुरू नरहरीनाथ महाराज यांच्या उत्सवात मनापासून होती. परमपूज्य गुरुवर्य परम आदरणीय श्री मोहननाथ महाराज बैठक उपस्थित होते. त्यांच्या चरणी विनंती केली की जसा नरहरीनाथ महाराजांचा 225वा उत्सव झाला असा गुरु महाराजांचाही झाला पाहिजे. त्यानंतर मागल्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज प्रणित परंपरेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा उत्सव मार्गशीर्ष महिन्यात 725वा उत्सव पूर्ण झाला आणि पौष महिन्यात महिपतीनाथ महाराजांचा 200व्या वर्षाची सुरुवात झाली.
या 6 महिन्यामध्ये एक आणखी मोठं कार्य घडलं. एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवतला 450 वर्ष पूर्ण झाले आणि महिपतीनाथ महाराजांना तुमचे गुरु परमगुरु परात्पर तुम्ही कसं धरून ठेवलंय जवळ. मार्गशीर्ष महिन्यातच या वर्षी येतो तो मार्गशीर्ष महिन्यात त्याच्या 300व्या उत्सवामध्ये सद्गुरू केसरीनाथ महाराजांचे 300 वर्ष पूर्ण होत आहे. महिपतीनाथ महाराज वाङ्मय संकलन समिती पूर्ण प्रयत्न करते की सिद्धांत सार या ग्रंथाचं प्रकाशन ते 300व्या वर्षात होईल. मी जास्त वेळ घेते. संस्थेचे उद्देश 2 मिनिटाचा आणि ते सन्मानाला पुढे बघतो. या संस्थेचे 2 प्रमुख उद्देश आहे. महिपतीनाथ महाराजांचं वाङ्मयाला संकलन जितकं वाढवता येईल परंपरेला ते वाढवायचं आणि त्याचा प्रसार करायचा. वाङ्मयाचं विवेचनाची एक मोठी जिम्मेदारी डॉक्टर किशोर निमखेडकर साहेब दुबईहून आलेले आहेत त्यांनी घेतली आहे. फक्त त्यांनीच नाही घेतली तर तिथले एक विद्वान डॉक्टर जाधव साहेब त्यांच्या बरोबर आहे आणि मी आपल्याला खात्री देतो आज महाराज समोर आहे. ज्ञानेश्वर महाराज प्रणित परंपरेचे चिखलूरकर महाराज ही या कार्याला पुढे वाढवतील ह्या गोष्टीची आम्हाला खात्री आहे. महाराज आहे आणि महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हे कार्य हिंदुस्थानामध्ये लवकर वाढेल आणि काही संस्थांमध्ये हे कार्य चालले. पुढल्या वर्षी आपल्याला विवेचनाचं कार्यही मिळेल. दुसरं आहे संकलनाचं कार्य. संकलनाच्या कार्यामध्ये महिपतीनाथ महाराज वाङ्मय संकलनाचं कार्य जवळजवळ झालेले आहे. यानंतर सिद्धीनाथ महाराजांचं संकलनाचं कार्य झालंय. त्याच्या प्रथम प्रष्टाचं प्रकाशनाचं आणि त्यांचे गुरु सद्गुरू केसरीनाथ महाराजांचं वाङ्मय हे आपण मार्गशीर्ष महिन्यात मिळणार आहे. हे समितीचे 2 उत्सव आहेत. हा उत्सव भव्य रूपात व्हावा अशी इच्छा होती. तो नरहरीनाथ महाराजांनी आपल्या घेतला. जेव्हा नरहरीनाथ महाराज सद्गुरू कोणतं कार्यक्रमाचा घेतात तर हा उत्सव महिपतीनाथ महाराजांचा नसून रामोत्सव झाला. एकदा सर्वांनी कर्तव्यधरींनी थोडस उत्साह दाखवा. रामोत्सव ह्याच्याकरता म्हणतोय 20 तारखेला या उत्सवाची सुरुवात झाली. इंदोरचं कार्य सद्गुरुनाथांनी नाना महाराज संस्थानांकडे दिलं. इंदोरची सगळी जिम्मेदारी म्हणून ते अध्यक्ष नाना महाराज संस्थानाकडे गेलं आणि तिथे राम मंदिरात कार्य आहे तर आध्यात्मिक साधना मंडळाने इथली संपूर्ण जिम्मेदारी घेतली. आध्यात्मिक साधना मंडळाचे सगळे पदाधिकारी आपल्याजवळ उपस्थित आहेत. पहिल्या दिवशी 51 फुटाचे ध्वजाचं ध्वजारोहण झालं. त्यानंतर हा कार्यक्रम आहे 60 दिवस अभय मांडकेजी सारखे आंतरराष्ट्रीय रामायणाचे कथाकार बरोबर उपस्थित आहेत. वरिष्ठ संगीतकार तांबे सर, शुकानंद सेवा संस्थानचे नरहरी शास्त्रीजी अशा विद्वत लोकांचं 7 दिवस कथा कीर्तन राहिलं. 22 तारखेला आपल्या जीवनाचा एकदाच येणारा प्रसंग होता. आपण किती भाग्यवान आहे आपण सांगू नाही शकत, विचारही करू शकत की आपण किती भाग्यवान आहे. रामनवमीमध्ये भगवान राम विग्रहाचं आणखी श्रीराम मंदिरचं लोकार्पण झालं. महिपतीनाथ महाराजांचा भंडारा 23 तारखेला झाला. 28 तारखेला रामधून झाली आणि 29 तारखेला गोपालकाला झाला. म्हणून हा रामोत्सव आहे. आता मी आपला इथे विराम देतो. गुरुची किल्ली गुरुच जाणी होईल गुरुची कृपा हातीचं देव घडवली देती मार्ग जावी सोपा. 8 दिवस अगोदर काही कल्पनाही नव्हती. ते सद्गुरूंचा उत्सव सद्गुरू कसा होता ते आपल्याजवळ. आता मी सन्मान पुढे कार्याला पुढे वाढवतो. आजचे मुख्य अतिथी माननीय श्री भैयाजी जोशी, परमपूज्य गुरुवर श्री मोहननाथ महाराज पैठणकर, उपस्थित सगळ्या ग्वालियरहून आलेले माननीय संसद साहेब श्री विवेक नारायण शिंदोरकरजी, दुबईहून आलेले डॉक्टर किशोर निमखेडकर साहेब, मी सर्वांना आग्रह करतो की या सन्मान कार्याला पुढे वाढावं. त्या अगोदर मी सौ विजयश्री पुरंदरे, सौ अर्चना पुरंदरे यांना आग्रह करतो की त्यांनी येऊन वैदिक सामांचं स्वागत करावं आणि त्यानंतर सन्मान. सौ निलिमा काकू त्यांनीही यावं. कर्तव्यधरींनी सगळ्यांनी स्वागत करावं.
की त्यांनी सन्मान हा सन्मान खरं म्हणजे निलेश आहे. नाही हा सन्मान वैशव कायदा करून निलेश नाही, हे चुकीचं आहे, पण तरी इकडे पुढे हे अगदी सुयोग्य नाव घेतलं गेलं. हा खरा सन्मान निलेश मराठेचा आहे. जोरदार टाळ्यांनी युवा पिढीने आपला जोश दाखवून या सगळ्या संस्थांना साकार केलं. म्हणून निलेशचं एकदा जोरदार स्वागत. हे वैशंपायनी जे खरे पथिक आहेत, त्यांचे तयार केलेले कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं काम हे सगळे मुलं पुढे वाढवतात. त्याच्याबद्दल निलेशचा कामकाजाकडून सन्मान. नवीन पिढीने पुढाकार घेऊन इतका उत्कृष्ट कार्यक्रम संयोजन केलं आणि पुढाकार केलं याच्याकरता अतिशय आम्ही करतो आणि आभारी आहे. माझ्याकडे अतिशय अल्प अशी त्यांना हे आपण बरोबर करता उपकरून जाऊ. डॉक्टर आहे, त्यांनी सन्मान पत्राचं वाचन करावं. राजयोगी संत श्री सद्गुरू महिपतीनाथ ढोलीबुवा महाराज द्विशताब्दी समाधी सोहळ्या आणि इंदोरची इथून हे सन्मानपत्र केलं जात आहे. त्याचं मी वाचन करतो. सन्मान प्रस्तुत सन्मानपत्र आज दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी श्रद्धेय स्वर्गीय डॉक्टर श्री बाना मंडी यांना राजयोगी संत सद्गुरू महिपतीनाथ ढोलीबुवा महाराज द्विशताब्दी समाधी सोहळ्यानिमित्त इंदूर तर्फे देण्यात येत आहे. भक्ती मार्गाच्या व्यापक आणि सुदीर्घ परंपरेला पुढे वाढवून स्वर्गीय डॉक्टर श्री बाना मंडी यांनी श्री महिपतीनाथ म्हणजे श्री ढोलीबुवा कालेरकर यांच्या हिंदी मराठी काव्य पदांचे संपादन करून नाथ परंपरेच्या भक्ती संप्रदायात मोठी देणगी दिली आहे. मोक्ष प्राप्ती करता भक्ती ही सर्वोच्च आणि एकमेव उपादेय सामग्री आहे. मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. आपण भक्ती मार्गाच्या या अलौकिक प्रवाहात 400 वर्षापूर्वीचे कृष्णदास समाकृत श्री कृष्ण चरित्र कथा या ग्रंथाचे संपादन सहकार्य करून भक्ती मार्गाच्या इतिहासात संशोधनात महत्वाची भर घातली. तसेच मौक्तिक मार्ग या गद्य काव्याचे हिंदीतून अनुवाद केले. याखेरीज 200 वर्षापूर्वीचे भ्रमरगीत काव्य संपादन, मराठी ललित गद्य संपादन व माझी माय बोली कविता संकलन व संपादन करून साहित्यिक व सामाजिक विषयावरही मोलाचे कार्य केले आहे. वर उल्लेख केलेल्या संपादन प्रकाशनच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रीय संतांच्या उत्तर भारतीय संत वाङ्मय व तत्वज्ञानावर प्रभाव श्री केसरी उद्बोधनाकृत सिद्धांत सार व नाथ परंपरेतील श्री ज्ञानेश्वर माऊलीचे शिष्य श्री सत्यामरनाथ यांच्या मौलिक ग्रंथाचे संपादन करून व ग्रंथांना आपण प्रकाशनाच्या मार्गावर आणले आहे. श्री दत्तनाथ उज्जैनीकर यांच्या हिंदी मराठी कवितेचे संपादन ग्वालियर नामा, शिंदे साहित्य ऐतिहासिक पत्रव्यवहार व दक्षिण आणि उत्तर भारतीय संगीत पंडितांनी तयार केलेल्या संगीत शिरोमणी
अशा अनेक ग्रंथांचे पांडित्यपूर्ण संपादन करून त्यांना प्रकाशनाच्या मार्गावर लावण्याचे महत्कार्य घडवून आणले. त्यामुळे भक्ती मार्गाच्या साधकांचे नेत्रोद्दीपक निदर्शन झाले आहे. स्वर्गीय डॉक्टर श्री बादा मंडी भारतीय संस्कृतीचे मोठे संवाहक असून अतिशय शालीन व सजग नागरिक व विवेकशील इतिहास संशोधक होते. तथापि स्वर्गीय डॉक्टर श्री बादा मंडी यांनी केलेल्या अतिशय महत्वाच्या कामगिरीने समग्र भाविक भक्त संप्रदाय सुसभ्य जनसामान्य व सन्मान सोहळ्याचे आयोजक मंडळ आपले शताधिकारी आहे. मी कर्नाटकचे कुलगुरू श्री मोहननाथ महाराज, माननीय आजचे मुख्य अतिथी भैयाजी जोशी, ग्वालियरचे सांसद श्री शेजूरकर साहेब, सर्वांना उपस्थित सर्व लोकांना आग्रह करतो की त्यांनी हे सन्मानपत्र श्री विनय मुंडेजींना प्रदान करा. भांडारकर केसर इन्स्टिट्यूट बोरी जे पुण्याला आहे सेनापती, तिथे दिलेलं आहे. त्यांचं वडिलांचा फोटो आहे, त्यांचं दालन आहे. तर तिथे या कोणाला अनुसंधान करण्याकरता त्यांना ते पाहिजे. तिथे बापट म्हणून आहे आणि अमृत नातू म्हणून आहे. त्यांना भेटलं, नाव सांगितलं, आपल्याला प्रत्येकाला विद्यार्थ्यांना अवेलेबल होऊ शकत आहे. एक दुसरं उज्जैनीला सिंध्या इन्स्टिट्यूट जे आहे तिथे विक्रम कीर्ती मंदिर, तिथेही वडिलांचं हे बरंचसं साहित्य दिलेलं आहे. एकच सांगतो आणि हे करतो. त्यांनी ह्या सगळ्या पोथ्या उज्जैनीला मधुनाचं प्लस 9वी राज्य होते राज्यपाल पंजाबमध्ये, तिथे जम्मूला दत्त मंदिर आहे, तिथे स्वतः जाऊन तिथून त्यांनी पोथ्या गोळा करून तिथे आणल्या होत्या. त्याच्यावर त्यांचं अहोरात्र एवढं सांगायचं. मी सगळ्यांचा अतिशय आभारी आहे. संत आशीर्वाद असू द्या एवढं सांगायचं. मी आपल्या माणसांना आग्रह करतो त्यांनी दुसरं सन्मानपत्राचं वाटप करावं. नाहं वसावे वैकुंठे योगिनां हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि अर्जुन. याची परिस्थिती आपण घेत आहात. राजयोगी संत सद्गुरू श्री महिपतीनाथ गुरुबा महाराज द्विशताब्दी समाधी सोहळा उत्सव इंदोर सन्मानपत्र. समाजसेवक संस्कार भक्तीचे पायी आणि संत वाङ्मयाचे अभ्यासक स्वर्गीय श्री कांतानाजी वैशंपायन यांना प्रदान केले जात आहे. अध्यात्माचा एक दिव्य आणि निरंतर दृष्टिकोन असणारे कांतानाजी यांना आत्मोन्नतीचा सोपान नक्कीच गवसला होता. पण विशेष म्हणजे तो मार्ग फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता इतरांनाही त्या वाटेकडे नेऊन त्याच्यासाठी ती वाट प्रशस्त करून देण्याची त्यांची तळमळ वाखाणण्यासाठी होती. अध्यात्माचा आणि अभ्यास, अध्यात्माची त्याची रुची आणि जीवन आणि अध्यात्म याचा घेतलेला सुरत वेळ हा त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक गोष्टी दिसून यायचा. याचं सुंदर उदाहरण म्हणजे नाथ महाराजांच्या महिपतीनाथ पदांची जी सामान्य जनसामान्यांना समजणं अवघड आहे, अभ्यास करून अत्यंत सुलभ भाषेत त्याचा प्रचार प्रसार करण्याचं भागीरथ कार्य आपण केलं आहे. या पदामध्ये काही पद म्हणजे देखो यार अजब तमाशा फेर वक्त का नहीं आने का, जिसकी यहाँ भी वाहवा है उसकी वहां भी वाहवा है इत्यादी. या दिव्य कार्यासाठी आयोजक समिती आणि समस्त नामभक्त आपले ऋणी आहेत. कुशल संघटक, धैर्यशील, विनयशील, सत्यनिष्ठ आणि अनुशासनप्रिय असं त्यांचं प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय श्री कांतानाथजी वैशंपायन. ज्ञानेश्वर माऊलींनी जसं ईश्वर विठ्ठलांच्या मांदियाळीचं दान मागितलं तसंच सज्जनांचं संघटन होऊन एका सुंदर, कलात्मक, संवेदनशील आणि सकारात्मक समाजाचं स्वप्न ही आपण पाहिलं आणि ते साकार करण्यासाठी नेहमी झटत राहिले. कर्म हीच पूजा हे धोरण मनात घट्ट असलं तरी अध्यात्म आणि भक्तीची कास आपण कधीही सोडली नाही. आपण केलेल्या अफाट कामाला, आपल्या समर्पित भावनेला आणि आपल्यासारख्या श्रेष्ठ व्यक्तिमत्वाला आम्ही समस्त नाथ भक्त मनापासून वंदन करतो.
सद्गुरु महिपतीनाथ महाराज द्विशताब्दी समाधी सोहळा निमित्त महिपतीनाथ महाराज वाङ्मय संकलन समिती आपल्याला हे सन्मानपत्र देऊन स्वतःला गौरवान्वित अनुभव करीत आहे. सद्गुरुनाथ महाराज की. मी उपस्थित आहे सर्व धर्मांनी व्यक्तींना आग्रह करतो की हे सन्मानपत्र त्यांनी वडील साहेबांना प्रदान करावे. आणि कार्यक्रमाला याच्यासाठी आपण सर्व लोक इथे गोळा झालोय. याच्या प्रत्येक एक शब्दामध्ये अनुभव अमृत मिळतो असे माननीय आजचे मुख्य अतिथी श्री मी जयंती जोशी यांना आग्रह करतो. काय पोरं खूप चुका करतात त्यांना मान्य करावं. कल्पना झाली की सगळ्यांनी स्वागत करावं. उपस्थित सर्व या समुदायाशी संलग्न सर्व उपस्थित बंधू भगिनींना माझा नमस्कार. राजयोगी संत सद्गुरु श्री महिपतीनाथ धुळेबुवा महाराज यांच्या 200वा समाधी सोहळा या निमित्ताने इथे सर्व कार्यक्रम होत आहेत. मी श्री महिपतीनाथ महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करतो. त्यांच्यावर उपस्थित सर्व या निमित्ताने इथे कार्यक्रमाला असलेले सर्व संत सज्जन, सर्व विद्वज्जन आणि सर्व बंधू आणि भगिनींना 2 व्यक्तींचा सत्कार 2 विषयांसाठी आता इथे आपल्या या योजनेतून आपण केलेलं. एक इतिहास संशोधक आहे तर एक संत साहित्याचे अभ्यासक होते. इतिहासच्या मध्ये कार्य करणारी मंडळी कमी असतात कारण त्यातून काही अर्थप्राप्ती होत असते असं नाही. आणि त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या जे इतिहासाचे संशोधक असतात त्यांना लोक अव्यवहारिक समजतात. पण देशाच्या उत्थानासाठी देशाच्या नवीन पिढीला प्रेरणा देण्याचं काम जर आपला इतिहास करत असेल तर त्या इतिहासाची शोध घेऊन त्याचा अध्ययन करून लोकांसमोर वास्तव मांडणं हे तितकंच आवश्यक आणि म्हणून अशा प्रकारचं काम त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावून केले. असे बानं मुलींना माझा नमस्कार आणि त्यांचं अभिनंदन आहे. स्वर्गीय कांतारामजींचा संबंध काही काळापुरता योगायोगाने आलेला आहे. ते संत वाङ्मयाचे अभ्यासक होते याची मला फारशी कल्पना नव्हती. परंतु देशामध्ये जे एक संस्कार भारती म्हणून काम चालतं त्या संस्कार भारतीचे ते महामंत्री होते. त्यामुळे अनेक वेळेला त्यांच्या भेटीगाठी होत असत आणि त्यांच्या विषय मांडणीची विषय प्रस्तुतीची जी खोली आम्ही अनुभवलेली आहे जी गंभीरता अनुभवली आहे. मला असं वाटतं की हीच दृष्टी ठेवून त्यांनी संत वाङ्मयाचा अभ्यास करून आपल्यासमोर एक
संतांचा परिचय साहित्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला करून दिला. आज दुर्दैवाने की आपल्या काही वहिनी इथे आहेत. मी त्यांच्या स्मृतीला वंदन करतो आणि मी नमस्कार करतो. आपल्या देशाची काही ज्या परंपरा आहेत त्या परंपरेमध्ये विविधता तर आहेच. एक प्रकार कधी असत नाही. भारताचं समाज जीवन ते धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातलं असो किंवा आणखीनही विविध क्षेत्रातलं असो ते बहुआयामी राहिलेलं आहे, विविध मार्गी राहिलेलं आहे आणि विविध मार्गांनी विविध अंगांनी एका दिशेने समाजाला नेण्याचा प्रयत्न सर्व थोर मंडळींनी केलेला आहे. या शृंखलेमध्ये नाथ संप्रदायाचं एक फार मोठं स्थान समाज जीवनामध्ये आहे आणि अशा त्या संप्रदायामध्ये यांनी एक साधना करून आपलं जीवन अर्पित केलं असे संत महिपतीनाथ आणि 200 वर्षापूर्वी समाधीस्थ झाले. 200 वर्षानंतरही त्यांचं स्मरण आपण करतो. याचा अर्थच असा आहे ते व्यक्तित्व अत्यंत श्रेष्ठ अशा दर्जाचं आणि म्हणून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करत असताना त्यांनी मांडलेल्या विचारांचं पण अध्ययन करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची एक प्रेरणा घेऊन जाण्याची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की ते काम या मठाच्या माध्यमातून होत आहे. देऊळगाव राजाचे पण त्या म्हणून आलेले आहेत, बाकीचेही आहेत आणि ग्वालियरचा हा मठ आहे, इथली पण मंडळी इथे आहे. मला असं वाटतं की एका सन्मार्गावरती चालणारे सन्मार्गी सज्जन वृंद इथे आहे आणि त्यामुळे हे सर्वच जण अभिनंदनाचे अधिकारी अभिनंदनाचे पात्र आहेत. आता बसलो असताना मला तिथे ज्ञानदेवांच्या संदर्भातलं एक पुस्तक मला त्यांनी दिलं. ज्ञानदेव हे निवृत्ती मार्गाच्या या नाथ पंथाच्या संदर्भात नाथ संप्रदाय भगवान दत्तात्रय नाथ संप्रदाय. नाथ संप्रदाय काय नवीन नाही, जुना आहे, प्राचीन आहे, संप्रदाय म्हणून आहे आणि श्रेष्ठ महात्म्य आणि श्रेष्ठ ज्यांना आपण बघितलं नाही अशी अदृश्य शक्ती जी आहेत त्या सर्व म्हणजे नाथ संप्रदायाशी संबंधित आहे. एक नाथ संप्रदायाचे अनुयायी एका राज्याचा कारभार चालवत आहेत. म्हणजे या संप्रदायातून केवळ आणि केवळ अध्यात्माच्या बरोबरच समाजाच्या उत्थानाची पण एक शिकवण अशी मिळत असते असं मला वाटतं. मी थोडं महाराष्ट्रातलं अधिक वास्तव्य याच्यामुळे संत ज्ञानेश्वरांच्या संदर्भामध्ये ऐकणं वाचणं असा योग नाही होता. आळंदीला संत ज्ञानेश्वरांची महासमाधी समाधीचं स्थान आहे. तेव्हा तरी स्वतःला विज्ञाननिष्ठ समजणारे म्हणत होते की इथे संजीवन समाधी आहे, आम्ही ती त्याचं संशोधन करू आणि म्हणून तिला उघडायचा प्रयत्न करू. पण त्यात त्यांना यश आलेलं नाही, ते करू शकले नाही आणि असे जे प्रयत्न असतात ते अनावश्यक असतात आणि ते नेहमी विफलच होत असतात. साधना अशी आमची श्रद्धा आहे. निर्गुण आणि सगुण असं चर्चा चालू होती. प्रवचन ज्ञान असताना निंबेकरांनी चालू होतं प्रवचन आणि सगुण निर्गुण असं मी सुरुवातीलाच विनम्रपणे सांगू इच्छितो की मी या विषयाचा अध्ययन केलेला मनुष्य नाही, या मार्गावरती कधी मी वाटचाल फारशी केलेली नाही. पण जे लक्षात येते ते समजतं थोडं बहुत आणि त्याचा मनावरती ठसा आहे तो अनेक महापुरुषांनी मांडलेल्या विचारांचा आहे आणि मग त्या विचारांच्या प्रकाशामध्ये जर काही म्हणायचं म्हटलं तर मी फार थोडक्यामध्ये
संत ज्ञानेश्वर महाराज डोळ्यासमोर ठेवूनच मी 4 गोष्टी करतो. कारण त्यांची कालप्रवाहामध्ये आमची समाजाची अवस्था कशी होत असते. गीता समजत नाही म्हणून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तर ज्ञानेश्वरी समजत नाही म्हणून त्याच्यावरची काही जी टिपा असते तिचं वाचावं लागतात. ती समजत असते ज्ञानेश्वरी काय. मराठी आहे म्हणजे समजतं असं नाही, किंवा शब्द वाचता येतात म्हणून कळतात असं नाही. पण कुठेतरी खोलवर जाऊन त्याचा विचार करावा लागतो की ज्या महापुरुषाच्या जीवनाचा हजारो नव्हे लक्षावधी लोकांच्या जीवनाच्या वर प्रभाव आहे, त्यांच्या आचरणावरती प्रभाव आहे. आणि म्हणून त्यांच्या मांडणीतून जे आलं समोर त्यात ज्ञानेश्वरी पूर्ण करत असताना महाराजांनी कसं एक आणून लिहिलेलं आहे. मला असं वाटतं की शेकडो वर्षातल्या नव्हे हजारो वर्षापासून जे भारतीय चिंतन आहे ते चिंतन समाजाकडे बघण्याची दृष्टी, मनुष्याचे स्वभाव, मनुष्याकडे बघण्याची दृष्टी, आमच्या उन्नत होण्याच्या मार्गावरचं एक मार्गदर्शन जर ज्ञानदेवांनी कुठे केलं असेल तर ते पसायदानामध्ये केलेलं आहे. त्या जीवनाचं सार सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी म्हणताना म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी. म्हणजे इतकं मोठं ते आल्हाद आहे की एक तरी ओवी आपण आपल्या जीवनामध्ये आणली तरी आपलं कल्याण होईल. पण ही सुद्धा कठीण आहे. एक ओवी आचरणामध्ये आणणं काही वेळेला ऐकतो ऐकतेला समजतात असं नाही. थोडं थोडं ऐकल्यानंतर वारंवार ऐकलं की पुढे समजायला लागतं काय. जे समजलं ते स्वीकार होतं त्याला आणखीन एक पाऊल पुढे टाकावं. आणि जे स्वीकार केलं ते आचरणामध्ये आणणं आणखी कठीण आहे. आणि म्हणून ज्ञानदेवांनी म्हणतात एक तरी ओवी अनुभव. बाकी तर सर्व जीवन तुम्ही अनुभव की तुम्ही करू शकाल की माहीत नाही, पण एक तरी ओवी आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणावी. मला असं वाटतं की याच्यापेक्षा कमीत कमी करण्याकरता आणखी त्यांनी काय सांगावं म्हणजे एकच नाही. मग पसायदानाचा जेव्हा आम्ही अध्ययन करतो त्यावेळेला त्यांनी त्यांच्या गोष्टी म्हटलेल्या आहेत. त्यांनी म्हटलं की जे खळांची व्यंकटी साधलं म्हणजे एक मान्य केलेलं आहे की समाजामध्ये खलपुरुष आहेत, हे असणारच आहे. म्हणून तरी खलपुरुष नष्ट होऊ असं नाही म्हटलं. जे खळांची व्यंकटी सांग म्हणत असताना जे किरके चालणारे लोक आहेत ते जरा सरळ चालायला शिकावे एवढं तरी म्हटलेलं आहे. ते नष्ट व्हावे असं नाही. आणि मग जे खळांची व्यंकटी सांग एक कोणता दृष्टिकोन आमचा असला पाहिजे. समाजामध्ये चांगले वाईट सज्जन दुर्जन राक्षसी प्रवृत्तीचे दैवी प्रवृत्तीचे लोक असतातच आहेत. आणि म्हणून जे असणार आहेत त्यांच्याबद्दल विचार करताना कसा दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. मला असं वाटतं की जे खळांची व्यंकटी सांगतो एका या शब्द रचनेमध्ये त्यांनी आपल्याला एक श्रेष्ठ मार्गदर्शन केलेलं आहे. जो जे वांछील तो ते लाभ. कोणता पुरोगामी विचार हे सांगतोय. लोक म्हणतात की समाजवाद साम्यवाद हे अत्यंत पुरोगामी विचार आहेत. त्याच्या पूर्वी काल मार्क्स वगैरे होण्याच्या पूर्वी ज्ञानेश्वर म्हणतायत की जो जे वांछील तो ते लाभ. ज्याला ज्याची इच्छा असेल ते प्राप्त झालं पाहिजे, ते प्राप्त करण्याचा अधिकार आहे. आणि केवळ भविष्याबद्दल नाही म्हटलं तर त्याने म्हटलं प्राणीजात म्हणजे या जीव जगतांचा बद्दलचा विचार केलेला मला असं वाटतं की याच्यापेक्षा अधिक पुरोगामी विचार म्हणजे काय असतो. पुरोगामी विचार काय त्यांनी असं नाही म्हटलं की जे आमचे विचार मान्य करतील त्यांना सगळं मिळव, जे आमचे अनुयायी बनतील त्यांना सर्व मिळव असं नाही म्हटलेलं आहे. जो जे वांछील तो ते लावू. ज्याची ज्याची काही इच्छा असेल ती त्याला प्राप्त झाली पाहिजे. मला असं वाटतं की उदार अंतःकरण हे संत ज्ञानेश्वरांनी असलं पाहिजे आपलं सर्वांचं असं यातून मार्गदर्शन केलेलं आहे. आणि जो जे वंचित
त्याच पसायदानामध्ये पुढे जे म्हटलेलं आहे की चंद्रमेचे अलांछन म्हणजे मार्तंडचे तापही जे तेजस्वी महापुरुष, तेजस्वी पुरुष, तेजस्वी सामान्य व्यक्ती आले पाहिजे. त्याचं तेज सूर्यासारखं असलं पाहिजे, पण ते तापहीन असले पाहिजे. त्यांच्यामुळे कोणाला त्रास होणार नाही अशा प्रकारचं माणूस प्रखर पाहिजे, तेजस्वी पाहिजे, पण त्याची झळ कुणाला पोचणार नाही. चंद्रमावरती पण लांछन आहे, ताग आहे, त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून चंद्रमासारखे शीतल आहेत, प्रसन्नता प्रसरणारे आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये कुठेही काही दाग नाही असे महापुरुष. आणि मग त्याने पुढे म्हटलेलं आहे की अशी ईश्वरनिष्ठांची मांदी आली, एक ईश्वरनिष्ठ येऊन चालणार नाही आणि असे समूहाच्या समूह ईश्वरनिष्ठांचे चालले पाहिजे. आणि ते पुढे म्हणताय की अनवरत भूग अनवरत घेतला काय ईश्वराकडे पसायदान म्हणून संत ज्ञानेश्वर काय मागतायत हे त्यांचं मागणं 700 वर्षापूर्वीच्या त्यांच्या कालखंडाकरता नाही. हे त्यांचं मागणं काही 2, 4, 5 निवडणुका लढवायच्या आहेत त्याच्यासाठी मागणी नाहीये. त्यांचं हे मागणं हे या समाजाच्या मानव जातीच्या कल्याणाकरता निरंतर जे येत राहिलं पाहिजे अशा प्रकारचा विचार म्हटला आहे. मला असं वाटतं की ही संत परंपरा भारतातली ही श्रेष्ठ परंपरा आहे. तुमचं आमचं भाग्य आहे की अशा परंपरेला आम्ही अनुभवतो. जगामध्ये अशा प्रकारची परंपरा अन्य कोणत्याही समाजामध्ये नाही, अन्य कोणत्याही देशात नाही, अन्य कोणत्याही संप्रदायात नाही. हे केवळ आणि केवळ भारतामध्ये राहणारे आणि या संप्रदायाच्या बद्दल विचार करणारे तुमच्या आमच्या सर्वांच्या भाग्यामध्ये आलेलं आहे. मला असं वाटतं की असे मठ, ही मठ त्याची वास्तू कशी आहे, त्याच्यामध्ये त्याची संपत्ती किती आहे, त्याची अनुयायीची संख्या किती आहे याच्यावरती मोजमाप होत नसतं. मोजमाप होत असतं, मूल्यांकन होत असतं त्या मठामध्ये त्या स्थानी गेल्यानंतर कोणत्या प्रकारची ऊर्जा, शक्ती, प्रेरणा, दिशा घेऊन मनुष्य बाहेर पडतोय. अशी ऊर्जेची केंद्र म्हणजे हे मठ आहे. त्या मठांच्या वास्तूला महत्व नाही, त्या मठामध्ये असलेला जो वास्तू पुरुष आहे त्या वास्तू पुरुषाचं महत्व आहे. आणि म्हणून या मठांमधलं दर्शन हे आमच्या जीवनाला वळण आणि संस्कार देणारं असतं. अशी परंपरा इतके वर्ष या मठाच्या माध्यमातून चालणारी मंडळी खरोखरच अभिनंदनाची पात्र आहे, नमस्कार करण्यायोग्य आहे. प्रणाम करतो. आणि माझ्यासारख्या व्यक्तीला या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याची संधी दिलेशी वगैरे सगळ्यांनी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. आणि इथे आपण सर्व जे भक्तगण जमलेला आपल्या अंतःकरणाच्या भक्तीला नमन करून माझं संजय दादा तनाळीकरांना आग्रह करतो की खरं म्हणजे असा ह्या कार्यक्रमात आभार करतो तर एक संत आहे त्याची 2 मिनिटं या मला संजय दादा तनाळीकर. मी सांगितलंच होतं एक एक शब्द अनुभवाचा अमृतानुभवासारखा आहे. जे काही चाललं आहे ते सर्व संकट कृपा करायला समजायला मिळालं. आम्ही खूप खूप आभारी आहे. संत कार्यासाठी नाना महाराज नेहमी म्हणायचे. कारण लहानपणापासून त्यांच्याबरोबर राहिलेलं ते काय कसे ते प्रत्यक्ष अनुभवलेलं. आणि परमपूज्य नानांचा आणि ढोली महाराजांचा जो एक संबंध, त्यानंतर मी स्वतः जेव्हा नोकरीत असताना ग्वाल्हेरला जेव्हाही जायचो तेव्हा मठात जाऊन दर्शन घेणं, नंतर मोठ्या काकांनी घरी येऊन जेव्हा कीर्तन केलं आणि त्यावेळेला
नानांचा आणि ढोलीबुवांचा जो एक प्रसंग होता तो सांगितला. तेव्हापासून एक मनात तो होतच की काहीतरी व्हावं, आणि त्याची जी काही संकल्पना आहे ते निलेश आले आणि निलेशने सांगितलं की दादा आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा आहे. तुम्ही म्हटलं की नाथ संप्रदाय हा आपला सगळा एक आहे. नाना सुद्धा दत्त संप्रदाय असल्यामुळे नाथ संप्रदायातच येतात. आणि त्याच वेळेस मग मला आठवतं एक फोटो मिळाला ज्याच्यामध्ये नाना, ढोलीबुवा महाराज आणि आबा महाराज हे तिघ जण बसलेले आहेत. तो मी त्याला दाखवला आणि म्हटलं की नक्की खूप छान कार्य होणार आहे. आणि माझ्याकडनं म्हणजे करवणारे आम्ही कोणीच नाही, करवणारे तेच आहेत. फक्त विडा आपण उचलायचा आणि त्यांना प्रार्थना करायची की हे करवा आमच्याकडनं घडवून घ्या. आणि आज खरोखरी खूप धन्यता वाटते आणि असं वाटतंय की त्यांना केलेली प्रार्थना त्यांनी आज या वेळेपर्यंत पूर्ण केली. त्यामुळे आणि हाही एक महत्वाचा प्रसंग आहे की आज महाराज आदरणीय भैयाजी शेजवलकरजी, तेलंग साहेब, तेलंग महाराज आणि बाबान काका हे सगळे लोक. आणि आज मी खूप लहान आहे त्या मानाने. फक्त एवढंच आहे की नानांकडनं सेवेचं मागणं मागितलेलं आहे की नाना जिथे कुठे होईल थोडी सेवा व्हावी, बस, यापुढे काही नाही. आणि म्हणून निलेशला सांगितलं की काही हरकत नाही, तिघही नाथ एका ठिकाणी घेऊन आपण आपलं हे कार्य करू. त्यामुळे नाथ मंदिरात नामदोशींना विचारलं. त्यामुळे महिपतीनाथ, माधवनाथ आणि नानानाथ हे असे तिघांचे मिळून हे आज कार्य पूर्ण झालेले आहे. आणि होत तर आभार संतांच्या ठिकाणी मानायचे नसतात. संतांचं फक्त आशीर्वाद आपल्याला मिळायचे असतात आणि ते आशीर्वादच हवे असतात. म्हणून आज इथे सगळ्यांनी उपस्थित राहून आम्हाला जे आशीर्वाद दिले त्यासाठी आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. आणि नेहमी तो म्हणतो की दादा तुम्ही अध्यक्ष वगैरे, अध्यक्ष नाही, हा प्रमुख सेवेकरीच असतो जो कोणी असतो तो. ही सेवा त्यांनी घडवून घेतली त्याबद्दल आम्ही सगळे महाराजांचे ऋणी आहोत आणि सगळ्यांचे ऋणी आहोत. विशेष सूचना आणि हा कार्यक्रम सन्मान सोहळा पूर्ण होईल, नवीन चालू होईल. मी आध्यात्मिक साधना मंडळ तरुण मंचचे सगळे पदाधिकाऱ्यांना आग्रह करतो, मी कृष्णाला गडवेजींना आग्रह करतो, आमच्याबरोबर नगर निगमचे संयुक्त आयुक्त श्री अभय आनंदबाबा स्वामी उपस्थित त्यांनी यावं. दुबईहून आलेले डॉक्टर किशोर मेंढेडकर साहेब आणि ग्वाल्हेरहून आलेले माननीय सांसद श्री विवेक शेजवलकरजींना श्रीराम मंदिराचा मोमेंटो व्यक्त करावा. एक विशेष सूचना की मी स्वप्नील विरकरजींना आग्रह करतो की त्यांनीही यावं. प्रत्येक कार्याबरोबर शक्ती फार गरजेची आहे. स्वप्नील विरकर साहेब आपल्याबरोबर आहे. इस्रोमध्ये वैज्ञानिक आहे, आणखीन केंद्रीयचे साधक आहे. ज्याचं आपण ऐकलं अध्यात्माबरोबर स्वविवेक. मी आध्यात्मिक साधना मंडळ शिक्षणा मंदिर आग्रह करतो की ग्वाल्हेरचे संत श्री विवेक नारायण यांचं गव्हर्नमेंट द्यावं असा आग्रह संपूर्ण समितीला करतो. संत नारायणनाथ संस्थान चे वर्तमान पीठाधीश महंत परमपूज्य गुरुवर्य श्री मोहननाथ महाराज पैठणकर
मी संपूर्ण आध्यात्मिक साधना मंडळ श्रीराम मंदिर तर्फे सगळ्या पदाधिकाऱ्यांना आग्रह करतो की त्यांनी ते श्रीराम मंदिराचं भेटव जेव्हा त्याच्या सगळ्यांनी स्वागत करावं. विद्वजन सन्मान सोहळा पारंपरिक उपासना आणि नाम संकीर्तन सोहळा अंतर्गत विद्वजन सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. आणि आजचा जो मुख्य कार्यक्रम आहे लळीत. लळीत हा भारूचा एक प्रकार आता लवकरच आपल्यासमोर लळिताचं आयोजन केलं जाईल. लळीत हे ग्वाल्हेरमध्ये ललितनाथ शिष्य परंपरेचे श्री सदाशिव महाराजांनी आमचे मोठे प्रकारचे हरिकृष्ण काका संपूर्ण परंपरे परिवार आणि त्याचे सगळे सहकारी आम्ही आग्रह करतो की त्यांनी यावं आणि लळीताला सुरुवात करावी.